कंप्लीट जाले आणि ऑर्डर 1 मार्चाक सकाळी 11 वरांचेर दवरला. सॉरी 1 एप्रिलाक सकाळी 11 वरांचेर ऑर्डरीक प्लेस केला. अग्रीमेंट आम्ही एपलंटान आर्ग्यू करता आसतना अशें सांगलें की पंचायतीक कसलोच अधिकार हे काम बंद करपाचो ना. होच ताजो स्टार आर्ग्युमेंट आशिल्लो, होच ताजो मेन आर्ग्युमेंट आशिल्लो आनी ताणें ही स्टॉप वर्क ऑर्डर कशी चुकीची आसा हे दाखोवन दिवपाचो प्रयत्न केलो. ताजेर आमी उत्तर दिलें ताका आनी ताजो एक मेन आर्ग्युमेंट आशिल्लो की थंय कसल्याच प्रकारचें कन्स्ट्रक्शन चालू ना. सो त्या गजालीचेर आमी क्रॉस करता आसतना आमी काउंटर करता आसतना तितलें सांगलें की गांवच्या पंचायतीक गांवच्या सरपंचाक पुराय पावर आसा की गांवान आपल्या कसलें काम चल्लां पळय तें कायदेशीर आसा काय बेकायदेशीर आसा ते जाणून घेवपाचें आनी जो पर्यंत ते वेवस्थीत चलता जाणून घेवपाची ताका म्हायती अधिकार असल्या कारणान तो स्टॉप वर्क नोटीस पंचायत राज एक्टा प्रमाणे इश्यू करूंक शकता. मागीर तो प्रोजेक्ट स्टेट गव्हर्मेंटाचो आसूं, आपल्या साध्या व्यक्तीचो आसूं, एक कॉमन सिटीजनाचो आसूं किंवा सेंट्रल गव्हर्मेंटाचो. सो ह्यो गजाली जेन्ना गांवांत घडटात आनी गांवांतल्या पंचायतीन आमच्या वालखंड नागझर पंचायतीन जी स्टॉप वर्क नोटीस इश्यू केला ती सुमोटो करूंक ना, स्वताहून ती करूंक ना. ती स्टॉप वर्क नोटीस इश्यू केला गांवचे एक जागरूक नागरीक आणि जमीनदार श्री साजोद तुळसकर हांच्या कंप्लेनीचेर ती इश्यू केला. ही गजाल आमी ऑनरेबल कोर्टाची पयली फावट लक्षांत हाडली. सो स्वताहून पंचायतीक कितें व्हडपण घेवपा खातीर आनी हे आपली दादागिरी टायप अशा अधिकारशाहीचो गैरवापर करूंक ना. कोण तरी एक ग्रामस्थ एप्रोच जाला. गांवांत सद्या झाडाची तोड, वृक्ष तोड चालू जाला, जेसीबी चलतात, वाटोची जमीन बिमीन शेतां बितां जे आसा ते वाट लायलेत, पिकां आयिल्ली आमकां खावपाक मेळना. तेन्ना नागरीक म्हणून सगळ्यात पयली एप्रोच जातलो तो पंचायती कडेन. सो ताजो ताणें अधिकाराचो वापर केलो आनी पंचायती कडेन गेलो. पंचायतीन आपल्या ह्याचे नोटीसीचो आधार घेवन, सॉरी कंप्लेनीचो आधार घेवन ताणें फुडली कारवाई केली. ताजे उपरांत आमी फुडलो मुद्दो आनी एक सांगून दिलो तो म्हळ्यार पंचायत ही एक अशी स्वराज्य संस्था आसा, स्थानीक एडमिनिस्ट्रेटिव्ह. गांवांत कितें बरें वायट चल्लां ते विचारपाचो रायट ताका आसा. आणि हो जो प्रोजेक्ट चल्ला तो प्रोजेक्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टान अनेक अटी घालून दिला. त्या अटीने सगळे कडेन म्हटला की कायद्यान हे सगळे गजाली करूंक जाय. आता दुसरी गजाल आमी ऑनरेबल डायरेक्टराच्या लक्षात हाडून दिला आमच्या युक्तिवादाच्या दरम्यान ती अशी की हांगा काय गजालीचो क्लियरन्स दिला तो धारगळ विलेजीन दिला. एनवायरमेंट, मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट, क्लायमेट, मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट, एनवायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजीस अशी ते मिनिस्ट्री आहा. तांच्यांनी स्पेसिफीक स्टेज 1 हे लेटर दिला, परमिशन ग्रांट केला ती धारगळ विलेजीन. आणि वालखंड गांवांतल्या नागरिकांनी आपल्या जमनीन हे चल्ला हे करपा खातीर जेन्ना अशा प्रकारची तक्रार आयली तेन्ना आमी कारवाई केली. आणि एक महत्वपूर्ण गजाल आमी युक्तिवादान आमी मुद्दाम सांगली ती म्हळ्यार अशें की प्रोजेक्ट प्रोपोनंट जो आसा तो मोपा एअरपोर्ट जो आसा, ग्रीन एअरपोर्टा खातीर प्रोजेक्टा खातीर हे सगळे एनवायरमेंटल क्लियरन्स दिल्ल्यो. आणि त्याच जजमेंटान ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची जी स्पेसिफीक कंडिशन्स आसा त्या कंडिशनान अशें म्हटल्यार की ह्या प्रोजेक्टा खातीर जो कितें रस्तो किंवा रोड जाय किंवा ट्रॅफिका खातीर जे कितें रस्त्या वाहतुकी खातीर जो रस्तो जाय तो रस्तो करता आसतना सगळे नियम पाळून ते करचे. लँड पॉझेशन ऑफ द लँड आपल्या कडेन घेतले आणि अप्रुवला मेळ्ळी हाचो अर्थ तुमकां जाय तशें काम करूंक मेळचें ना हे आमच्या युक्तिवादान आमी दाखोवन दिवपाचो प्रयत्न केलो. हे पॉझेशन मागीर अप्रुवला मेळ्ळी ती अप्रुवला अशी ब्लँकेट नाशिल्ली. ती अप्रुवला जी आसा ती ब्लँकेट ना, म्हणजे ओपन अप्रुवला ना, ती अटी सयत आसात, ती कंडिशनां सयत आसात. सो ह्यो सगळ्यो गजाली आमी जवळ जवळ एक वरभराच्या युक्तिवादान ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनान हाडून दिले. आणि तांचो फक्त इतलोच मुद्दो आशिल्लो की ज्युरिस्डिक्शन ना आणि ताका लागून हे नोटिसीक कांयच अर्थ ना. आमी ऑनरेबल कोर्टाच्या निदर्शनात आणि एक गजाल दाखवून दिली की आम्ही जी स्टॉप वर्क नोटीस इश्यू केला ती कायमस्वरूपी न्ही. आम्ही पंचायतीन मागला ताचे कडेन की तुजे कडेन जे कितें व्यवस्थित डॉक्युमेंट आसात ते आमकां दी, ते आमी व्हेरीफाय करतात. तो म्हणसर हे काम तूं बंद कर. सो ते करता आसतना 24 तारखेक ताका स्टॉप वर्क नोटीस दिली.
ताका जर इतली ताकतिकी आणि घाई आसा ताका वॉर फुटिंगाचेर काम करूंक जाय जाल्यार ताणें 28 तारखेक रिप्लाय फायल करता आणि 1 तारखेक तो स्टे घेता. हे कित्या खातीर घेता तो? जर ते पंचायतीक जर ज्युरिस्डिक्शनच ना जाल्यार ताका कितें गरज पडली वचून ऑनरेबल हायर ऑथॉरिटी कडेन वचून स्टे घेवपाची? सो ताज्या मनात तो व्यवस्थीत ना, तो व्यवस्थित कायदेशीर रित्या काम करना हाजी ताका जाणविकाय आसा. आणि आमी आयज ती दाखोवन दिली की एपलंट कशा पद्दतीन काम करता आणि तो कशा पद्दतीन ताणें काम करूंक जाय आशिल्लें हें आमी दाखोवन दिलें. हो पब्लीक इंट्रस्ट म्हणटात, हिताक, गांवच्या देशाच्या राज्याच्या हिताक, देशाच्या हिताक हें काम चल्लां. आमी आमच्या ग्रामस्थांनी हांगा खंयच म्हणूंक ना की हें जें काम चल्लां तें बेकायदेशीर आसा, तें स्टॉप करात, ते पुराय बंद करात. आमकां रोड नाका हो मुद्दो आमी कंप्लेनंटान खंयच मेन्शन करूंक ना. जरी लोक म्हणटात मोपा एअरपोर्ट नाका, लिंक रोड नाका, तरी सुद्दां ह्या वेळाचेर जो आर्ग्युमेंट आसा, ह्या वेळाचेर जो इश्यू आसा, तो इश्यू लिंक रोडाच्या बाबतीत कायदेशीर नाशिल्ल्या कारणान तो बंद करा. अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांची आशिल्ली. ती मागणी व्यवस्थीत तांच्यांनी पंचायती कडेन दिली आणि आमी ती पुटअप केली. ऑर्डर केन्ना म्हटलें? 1 एप्रिल. पंचायतीची ह्या ऑर्डर जी आसा ती ऑर्डर 1 तारखेक एप्रिला सकाळी 11 वरांचेर दवरली. आयज एक्सटेंशन ऑफ स्टेचेरूय आर्ग्युमेंट जाले. ती स्टे जी आसा ती एक्सटेंड करची ना असो आमी खर विरोध केलो, कारण ती स्टे फक्त 22 तारखेक आशिल्ली, 22 मेरेनच आशिल्ली. ती स्टे आता 1 तारखेपर्यंत उरतली. त्या वेळाचेर आमी ताका विरोध केलो, पण ऑनरेबल कोर्टान ती स्टे वाडोवन 1 तारखेपर्यंत दवरली. पंचायत जी आसा ती पंचायत एक सादी संस्था न्ही. सुप्रीम कॉन्स्टिट्यूशनाच्या 12व्या आर्टिकलान पंचायतीची घटनेन आमच्या देशाच्या घटनेन पंचायतीचे महत्व प्रस्थापित केला आणि गांवचे ऍडमिनिस्ट्रेशन चलोवपा खातीर पंचायत हाका पुराय अधिकार आसा. Yes, appellant was present today along with his lawyer, and concerned lawyer argued the matter. This is a person who has filed a complaint, before Panchayat, Sajo Tulaskar, who was also he is an intervener in this. त्यांनी हस्तक्षेप केला. अनेक आर्ग्युमेंट जातात की सदाच म्हणतात की दे आर द टेनंट, बट इन दिस मॅटर आय थिंक ही इज द कंप्लेनर इज द ओनर ऑफ द लँड. नो, येस, ही द ओनर ऑफ द लँड. ओके. Even जरी तो ओनर नाशिल्लो, it is a fundamental duty. No, I'm just asking. No, they are raising such questions. ॲडव्होकेट शहापूरकरांनी सगळे कव्हर केल्या पॉईंट, पूण फंडामेंटल आसा की पंचायत हो एक लेवल ऑफ गव्हर्मेंट, इट्स अ सेल्फ गव्हर्मेंट, अँड सो इट इज ताका सगळी पावर्स आसात पंचायत एरियात आपल्याले फंक्शन्स कंप्लीट करपा खातीर कसली ऑर्डर पास करूं जाता. सेक्शन 62 पंचायत राज एक्ट तांकां ही पावर दिता. दिस पावर इज ओवरवेल्मिंग, आणि हाजे कारण पंचायत इज रियली द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गव्हर्मेंट. आता सेंट्रल गव्हर्मेंट प्रोजेक्ट आसूं नाल्यार स्टेट गव्हर्मेंट प्रोजेक्ट आसूं, लोकल बॉडी परमिशन्स आर मॅन्डेटरी. इनफॅक्ट तुम्ही TCPचे डेव्हलपमेंट रेग्युलेशन पळयले जाल्यार they need to take permission from TCP also. They do not have any permission. But Panchayat is the biggest unit of governance. And why dukh dista is the director of Panchayat, who is supposed to look after the interests of Panchayat, is passing such orders. This is completely against the objectives of the Panchayat Raj Act, and she is going against the Constitution and in fact abusing the powers that have been given to her. Finish.